इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात खंडणी विरोधी पथकाने एका मोठ्या धाडसी कारवाईत थायलंड मधून फसवणूक करून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या 15 महिलांची सुटका केली आहे। बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी उल्हासनगरातील 17 सेक्शन परिसरात असलेल्या सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग येथे छापा मारला आणि वेश्या व्यवसायासाठी महिलांचा वापर करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला। या महिलांची तस्करी करून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले होते। या मोठ्या कारवाईने उल्हासनगर मधील वेश्या व्यवसायाचे जाळे उघडकीस आले असून पोलिसांच्या या कारवाईने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रॅकेटमध्ये महिलांना थायलंड मधून चांगल्या आर्थिक मिळकतीचे आमिष दाखवून भारतात आणले जात होते आणि उल्हासनगर मधील सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते। खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी धाडसी कारवाई करून या महिलांची सुटका केली। गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या रॅकेटचा पर्दाफाश केला। सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग येथे झालेल्या या छाप्यामध्ये पोलिसांनी 15 थायलंड महिलांना ताब्यात घेतले। त्यांना त्वरित वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आणि नंतर महिलांना मदत करणाऱ्या संस्थांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले। पोलिसांनी या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि विविध साधने जप्त केली आहेत। घटनास्थळावरून 5,27,000 रुपये रोख, ग्राहकांची नोंद असलेली वह्या, मोबाईल फोन आणि इतर महत्त्वपूर्ण दस्तऐवज हस्तगत करण्यात आले आहेत। यामुळे वेश्या व्यवसायात सामील असलेल्या इतर आरोपींचाही तपास सुरू करण्यात आला आहे। या कारवाईत सितारा लॉजिंग अँड बोर्डिंगचा मॅनेजर कुलदीप उर्फ पंकज जयराम सिंग, वय वर्ष 37 आणि त्याचे 4 सहकारी यांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहितेच्या कलम 143(3) सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियमन 1956 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। या प्रकरणाने उल्हासनगर शहरातील वेश्या व्यवसायाच्या मोठ्या रॅकेटचे धक्कादायक स्वरूप उघडकीस आणले आहे। ठाणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उजेडात आल्याने नागरिकांनी पोलिसांच्या धाडसी कामगिरीचे कौतुक केले आहे। सदर कारवाई ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस निरीक्षक नरेश पवार, सुनील तारमळे, विजयकुमार राठोड, सुभाष तावडे, संजय राठोड, सचिन शिंपी, शीतल पावसकर, भगवान हिवरे, तानाजी पाटील, अरविंद शेजवळ आणि इतर अधिकाऱ्यांच्या साह्याने ही धाडसी कामगिरी पार पाडली। एक 15 मुली आणून काही वेश्या व्यवसाय उल्हासनगर येथील हॉटेल सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग येथे उल्हासनगर येथे चालू आहे। तर त्या बातमीवरनं आमची खंडणी विरोधी पथकातील PI नरेश पवार, PSI राठोड, API तारमळे साहेब तसेच सर्व खंडणीतले इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी तिथे एक सापळा रचला। बातमीप्रमाणे ती खात्री केली आणि तिथं त्या खात्री पटल्याने तिथं रेड केली असता तेथे एकूण 15 बँकॉकवरून आणलेल्या मुली आणि एकूण 5,27,000 रुपये रोख कॅश तिथं मॅनेजर नामे कुलदीप उर्फ पंकज जयराम सिंग राहणार उल्हासनगर याच्याकडनं ते प्राप्त झालेले। तर यामध्ये तिथला मॅनेजर व तिथले 3 काम करणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे आणि इतर जे काही अजून म्हणजे ज्या हॉटेलचे मालक कोण आहे, या मुलींना कुणी आणलं, हा सर्व तपास आता या प्रक्रियेनंतर सुरू होणार आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री डुंबरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे जॉईंट CP चव्हाण सर, ॲडिशनल CP श्री उगले साहेब व DCP साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पार पडली। टोटल थायलंडच्या मुली आहे सर्व। तर थायलंडवरनं त्यांनी खास प्रॉसिक्युशनसाठी आणल्याचं प्राथमिक दर्शनी तपासात निष्पन्न झाले। अजून आता त्याबाबत सर्व तपास होणार आहे। ही आता रेड झालेली आहे, रात्री 1 वाजता ही कायदे प्रोसेस पूर्ण झाली आणि आता यानंतर आता त्यांची हे सर्व माहिती घेतली जाईल।
यामध्ये अजून म्हणजे मॅनेजरला अटक केली आहे. त्याला अटक करून PCR घेऊन यातला मुख्य आरोपी कोण आहे किंवा लॉज मालक कोण आहे, या मुलींना कुणी आणलं होतं, हे सर्व तपास यानंतर होणार. सध्या आता मॅनेजर आणि त्याचे 3 जे वॉर्ड बॉय आहेत तिथले अटेंडन्स त्यांना अटक केली. 4 लोक होते, एकूण 4.